तिचा जन्मच मुळात एक संघर्ष। पाहायला देखणी गोरी गोमटी 11 वर्षांची पोर। काय बघितलं 11 वर्षाच्या कोवळ्या तनिष्कानं आयुष्यात। तिच्या आयुष्याचा वेल फुलण्याआधीच का कोमेजला, असं नेमकं काय घडलं? नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये। तनिष्का सुजित काळे 11 वर्षाची कोवळी देखणी पोर आईसोबत शाळेत जायला निघाली। वाटेतच हृदय निकामी झालं आणि तिच्या आयुष्याला पूर्ण विराम लागला। आई वडिलांच्या दुःखाला पारावर उरला नाही। त्याच्या अश्रुधारेने संपूर्ण गावाच्या डोळ्यात अश्रुधारा ओथंबल्या। तनिष्का 5व्या वर्गात पास होऊन 6व्या वर्गात गेली होती। जन्मताच तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं। तिचे ऑपरेशन 2017 साली झालं। तेव्हापासून ती बरी होती। एवढ्या सगळ्या परिस्थितीवर डौलाने उभी राहत ती शिक्षण घेऊ लागली। आयुष्यातील सगळ्या दुःखावर फुंकर घालत सदैव चेहरा हसरा ठेवत जगण्याशी संघर्ष ठेवत होती। पाहायला देखणी गोरी गोमटी 11 वर्षाची अनुष्का एवढ्या महाराष्ट्राला रडवून गेली। तिच्या हृदयाला छिद्र असल्यानं आई, आजी, वडील आणि संपूर्ण कुटुंबीय तिची प्राणापेक्षा जपायचे, तिची काळजी करायचे। आतून तेवढं दुःख असूनही शाळेतील मैत्रिणीला आपलं दुःख कधी तिने सांगितलं नाही। हृदयावर दगड ठेवून एका मैत्रिणीला सांगितलं, पण तिच्याकडूनही शपथ घेतली की कुणाला काहीही सांगायचं नाही, नाहीतर माझ्याशी कुणीही खेळणार नाही, अशी खंत तिच्या मनाला होती। दुःख विसरून मैत्रिणीसोबत खेळायचं, स्वतःला रमवून घ्यायचं, जगण्याचा आनंद लुटायचा, एवढंच तिला माहिती। तिच्या हुशारीची तर संपूर्ण शाळेत चर्चा होती। नेहमी वर्गात प्रथम दुसरा क्रमांक ठेवलेलाच असायचा तिचा। सकाळी आई बरोबर शाळेत जायला निघाली आणि थोड्याच अंतरावर जात नाही तोपर्यंत तिला धाप लागली, अस्वस्थ वाटू लागलं। आईने पाणी पाजलं आणि तिला उलटीच झाली। रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केलं तोपर्यंत तिची प्राणज्योत मावलवली होती। एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूने बापाच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला। तिचे वडील लेह लडाख येथे भारतीय सैन्यात मेजर म्हणून कार्यरत आहेत। तनिष्काला चक्कर आल्याचं बापाला फोनवरून सांगितलं आणि ते गतप्राण झाले। आहे त्या अवस्थेत घराची ओढ त्यांना लागली। घरी पोहोचत नाही तोवर त्यांना दारातूनच तनिष्काचा प्राण सोडून गेलेला देह पाहायला मिळाला। त्याच ठिकाणी ते कोसळले। 4 एप्रिल रोजीच मुलीला भेटून देशाचं रक्षण करण्याकरिता आपल्या कर्तव्यावर परतले होते। रोज शाळेत जाताना तनिष्का आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करायची। एकुलत्या एक मुलीचा गतप्राण झालेला देह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना मांडीवर घेत केस कुरवाळले। तनिष्का संपूर्ण महाराष्ट्राला चटका देऊन गेली। तिच्या जाण्यानं तिचं कुटुंबीय मुलीच्या प्रेमाला पोरकं झालं। आता तनिष्का, तुला शोधू कुठं? व्हिडिओ कॉल मला आता कोण करणार? अंत्यसंस्काराच्या अग्नीत बापाचे शब्द विरून गेले।